नमस्कार सर. मी तुम्हाला क्वेश्चन विचारते त्याचे उत्तर द्या. सर हो. आपल्या आईसाठी तुम्ही ना गेल्या 1 महिन्यापूर्वी स्पिरुलिना घेतलं होतं. कसं काय तुमच्या आईची तब्येत? कशासाठी घेतलं होतं आणि ते तुम्ही? अहो, तुमचं जे औषध आहे ना, एक नंबर औषध आहे आणि आमच्या आईला 40 वर्षापासून गोळ्या औषध चालू होते. बर. पण आहे ना, ज्यासाठी आम्ही औषध मागवलं होतं ते हा. तर चांगलं झालं, पण जे दुसरी बिमारी होती ते पण चांगली झाली. एवढं भारी औषध तुमचं वाटलं मला. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आहे हा. ना, 50 वय आहे माझ्या आईचं चालू आता, तर ह्या वयामध्ये तिथं औषधाला मग तुमच्या एवढा फरक पडला का? बर. तुमच्या आईला म्हणजे ह्याची दम्याचा आम्हाला खुशी त्रास वाटते. होता ना? दम्याचा दम्याचा त्रास होता, तो झाला चांगला, पण जे कोड होती ना अंगावर फुटलेली ते पण चांगली होत आली. कोड पण चांगली होत आलेली. हा, वा कोड वा, पण खरंच. नाकातून होटातून जे पांढरे डाग पडलेले होते ते पण चांगले होत आले. अरे वा. थँक्यू. तुम्ही आम्हाला हा. सांगितलं. आमच्या औषधाबद्दल आम्हाला पण माहिती नव्हतं की कोड नीट होतो. खरंच धन्यवाद सांगितल्याबद्दल आणि आभारी आहे तुम्ही आमचं गोळ्यांचं आम्हाला. आभारी म्हणजे तुम्ही आम्ही तुमचे आभारी आहे. तुम्ही आमच्यासाठी एवढं औषध चांगलं बनवून दिलेत. कारण आमच्या आईला आम्ही वाटलं पण नव्हतं की कोडची बिमारी चांगली होईल म्हणून. त्यामुळे तर झालीच म्हणा, हा पण कोड होईल चांगली म्हणून होईल आम्हाला माहिती नव्हतं. कारण इतके पेशंट बघितले आम्ही रस्त्यात फिरतेत, सगळे हा. पांढरे शिपडून फिरतेत, तर आम्ही अपेक्षा ठेवलं नव्हतं की आमच्या आईला चांगलं होईल म्हणून. आम्हाला वाटलं पण नव्हतं की तुमच्या औषधामुळे ते डाग भरून येतील म्हणून. बर. येणार सर, सगळंच क्लिअर होणार. आता तुमच्या आईला 50 वर्ष चालू आहे. किती दिवसापासून डाग होते त्यांना ते? डाग हेच ना, 30 वर्षापासून डाग चालू होते. बापरे. हा, हळूहळू म्हणजे तिथे आहे ना, फक्त सुरुवात झाली ती डोक्यामधून ते 5% यायला, तर हा. होटावर, नाकावर, हातावर सगळे चालू होते. ते आता जिथून सुरुवात झाली तिथून मिळत आलेत. आता फक्त हातावरचे राहायचे, होटाचे, डोक्याचे, तोंडावरचे सगळे कमी झालेत. 1 महिन्यामध्ये एवढा फरक पडलाय एक सर? महिन्यामध्ये, एक महिन्यामध्ये खरं काय सांगतोय मी. सांगताय सर? खरंच आम्हाला मुलाखत घ्यावं लागेल मग तुमच्या आईची येऊन. मुलाखत म्हणजे आहे ना, मी आता मुंबईला आहे, गावाकडे गेलो, वाटलं तुम्हाला फोटा पाठवतो. आणि तिच्या जुन्या पण फोटो आहेत घरी काढून ठेवलेल्या, त्याच्या पण फोटा पाठवतो. वा. एवढं भारी खूपच छान वाढले होईल. ते. खूप आम्हाला हेल्प भेटल. तुम्ही ना घरी आल्याच्या नंतर पहिले फोटो ना, आता जे बरं झाले त्याचे पण फोटो पाठवा. आणि तुम्ही तुमचे थोडीशी शुगर तुमची बाउंड्रीवर होती म्हणून तुम्ही पण घेतले होते ना? हा, मी पण घेतलोय, पण शुगरची गोळी मी 8 दिवसाच्या घेत होतो, नॉर्मल होती. पण गोळी मी आता कंटिन्यू बंदच केलेली आहे. तुमचं हा. औषध चालू असतं त्याला, तर मला जाणवत पण नाही कमजोरी काय आहे काय नाही ते. अरे वा. गोळ्या बंद थँक्स. केल्यापासून म्हणजे औषध चांगलं आहे तुमचं, आणि मला मस्त वाटलं ते औषध. आता पण तुम्हाला पण परत हवंय कोणासाठी बोलले? माझ्या मित्रासाठी पाहिजे ते. आता मी गोळ्या खातो ना, त्यानं बघितला, तर सांगितलं मी असं तो पण ओके. म्हणते मला मागव म्हणून. पहिल्या सुट्ट्याचा विचार त्या मुलीसाठी मागवायचा होता, पण हम्म. ते जन्मतात बिमार असल्यामुळे ते कॅन्सल केलं. आता ह्याच्यासाठी मागवतोय मी. बर. पण मला असं वाटतं की थोडं आपण त्या बाळाला पण ट्राय मारून बघावं. तिचं वय छोटे आहे, जर शरीरामध्ये जर न्यूट्रिशनची कमी जरी असली ना, ती हा. भरून काढली तर म्हणजे पैशासाठी नाही बरं का, थोडस हा. आपण छोटी आहे ना ती त्याच्यातून रिकवर झाली तर आपण एक ट्राय मारायला काय हरज आहे. आता आपल्याला माहिती होतं का तुमच्या मम्मीचा कोड जाईल म्हणून? हा तुम्ही तस. कशासाठी? अस्थमासाठी घेतलं होतं ना? हा. तर तुमच्या मम्मीचं हे पण क्लिअर झालं. पण असं पण असतं ना, जर बाळ जन्मताच हा प्रॉब्लेम आहे, मग आईला जर पोषण कमी असलं किंवा तिला ते पोटात असताना काही गोष्टीचं पोषण मिळालं नसेल त्या हा. मुलाला, तर त्यामुळे तिला ते प्रॉब्लेम होत असेल. आणि आता आहे ना, आपण तिला देऊन बघितलं तर न्यूट्रिशनची भर जर झाली तर ते समस्या पण दूर होईल असं मला वाटतंय बरं का. वाटत नाही कारण की म्हणजे होईल तुमचा बहुतेक. रिझल्ट ऐकला ना, तुमचा हा. रिझल्ट ऐकला तर मला एक विश्वास आला की यार 50 वर्षाच्या आजींचे 30 वर्षापूर्वीचे कोड जाऊ शकतात. मग ते बाळ आहे हा. आपण, आणि तिचं अजून जीवन कुठं जायचंय ना, आपण एक ट्राय मारला तर ते बघू. लेकरू चांगलं होईल. बाकी माझं काय हो म्हणणं नाही. हो चालते. आयुर्वेदिक आहे, याला काय एवढं काय हा, होणार नाही. काहीच नाही. आपण ट्राय 6 करून तर बघू वर्षाच्या जरा काय. बाळापासून तर 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत चालतं. त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही. जेवढे होतील तर तुम्हाला इफेक्टच होतील, साईड इफेक्ट काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. हम्म. चालतं मग त्या बाप लोकाला आहे ना, त्या दोघांचं पण द्या पाठवून वाटलं तर मग. चालतंय. तुम्ही पत्ता पाठवा सर, का तुमच्याच पत्त्यावर 2 पाठवायचे? नाही, ते पंढरपूर पैसे राहते. बर. त्यांचा ऍड्रेस मी तुम्हाला सेंड करतो, त्यांना पाठवून द्या. आणि आणि म्हणजे बोला. आता एकच पाठवायचंय ना फक्त त्या तुमच्या मित्रांना? हा, मित्राचं तेवढं. ओके चालेल. तुम्ही तरी पण बोलून घ्या किंवा त्यांना माझा नंबर द्या, मी त्यांना 2 आहेत गोष्टी समजून सांगते ते मुलीसाठी. माझ्या समोरच आहे ते. मग ठेवू द्या काय? 2 मिनिटं मला त्या बाळाबद्दल बोलू द्या. अरे बाबा, दीदी के बारे में बात करना है. नमस्ते मैडम. हेलो. हॅलो. हाँ नमस्ते मैडम. हा नमस्कार, बोला ना सर.
ते आमच्या पोरीचं काय करावं लागतं मॅडम? काय ते थायरॉइड तर आहे बघा. मी ना तुमचे फ्रेंड मला बोलले होते असं असं समस्या आहे, पण मी त्यांना म्हटलं होतं जन्मताचा आहे का, तर मी त्यांना डायरेक्ट बोलले होते जन्मताचा असेल तर आपण काही करू शकत नाही. आता कसं असतं माहितीये का, जेव्हा बाळ पोटात असतं ना आईच्या, त्या टायमाला त्या बाळाला काही पोषणाची कमी पडली ना, त्यामुळं पण बाळाला हा कमकुवतपणा जो तिला प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे झाला असेल. आता ती मोठी आहे, ती किती 13 वर्षाची बोलले ना? हा 15 वर्षाचं आहे बघा. आता फक्त थायरॉइड गोळी चालू आहे बघा. फक्त थायरॉइड गोळी सोडले ना, अहो तिला बंद एवढ्या केली. लहानपणी थायरॉइड गोळीची गरजच नाही. आपल्या मेडिसिननी थायरॉइड डायरेक्ट नाहीसा होतो. बीपी शुगर डायरेक्ट बंद होतं, संपून बर जातं. आता कोणताही डॉक्टर तुम्हाला म्हणणार नाही की बीपी जातोय शुगर जातोय. आपल्या मेडिसिननी ना बीपी शुगरच्या गोळ्या बंद होऊन लोक ना बिना औषधाचे विदाऊट मेडिसिन जगतात ते. आता तुम्ही बर. यांचा रिझल्ट पाहिला ना, आता हे कोडला माहिती का लोक किती पैसे घालतात, ते जातच नाही कोड. आता हम्म. यांचा प्रॉब्लेम मला यांनी सांगितलं, मलाच इतका आनंद होतोय, मलाच माहित नव्हतं आमच्या औषधामध्ये एवढी पॉवर आहे. तर मला असं वाटतं सर, हा. तुम्हाला काय प्रॉब्लेम साठी तुम्हाला मागवायचं असेल तर मला ऍड्रेस पाठवा, आणि तुमच्या मुलीसाठी आपण एकदा घेऊन बघायला काय हरज आहे. कुठं कुठं यावं लागतं मॅडम? कुठे यावं कुठंच नाही लागत. हे सर कुठं आले होते, आता सतीश सर कुठं आले होते, बर ते बर तुम्हाला बर. सगळं सांगतील ना. होय होय होय. फक्त तुम्हाला हा. हवा असेल ना, त्यांना पत्ता द्या, मग बर ते येईल तुमच्या घरी, येतं डायरेक्ट. आता हे कुठं आम्हाला भेटले होते, कुठं आले नाही. फक्त कसं आहे, मी हेल्थ एक्सपर्ट आहे, मला समजतं कोणाचा काही प्रॉब्लेम असेल ना, मी त्या पद्धतीने औषधं बनवून देत असतो सर. बर 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 बर. हा. चालतं मॅडम. मग माझं कमजोरी आहे मॅडम, थोडा मला हा कमजोरी मला हा एकदम सांगितलं मला, त्यांनी सांगितलं तुमचा ऍक्सिडेंट झाला होता, पायात रॉड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लय अशक्तपणा जाणवतोय. आपलं कसं असतं सर, शरीरात इम्युनिटी कमी झाली ना तर सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त जाणवायला लागतात. जसं की आता आपलं हे सप्लिमेंट आहे ना, सुरुवातीच्या काळामध्ये तुझा बेस हाच आहे, म्हणजे स्टार्टिंग इथूनच आहे की आपल्या शरीरातली पॉवर एनर्जी वाढते, किंवा आपली एक प्रतिकार शक्ती वाढली ना, आपण तिथं 70% रिकवर होऊन जातो. आणि इम्युनिटीसाठी तर याच्यापेक्षा भारी काहीच ह्या भारताच्या पाठीवर नाहीये बर बर. ताकदीसाठी. हा बरोबर आहे. हा मग तुम्ही ना हवा असेल तर त्या सरांना आपलं सॉरी ऍड्रेस द्या, व्यवस्थित पिन कोड वगैरे टाकून आपण पाठवून देऊ तुम्हाला. चालतं मॅडम, चालतं मॅडम. थँक्यू. ओके ओके. हे जरा बघ एक मिनिट. काय म्हणते? हॅलो, हा त्यांचा आहे ना ऍड्रेस पाठवतो तुम्ही. बर बर चालतंय. यांचं पण झालं का बोलणं? हो, बाळाचं मुलीचं पण सांगितलं. मी म्हटलं मी एकदा हम्म. ट्राय करून बघायला काय हरज नाही ना, किती हा. पैसे जाणार आहेत जाऊन जाऊन आपले. चालतंय. ते डोस आहे ना आपला, स्टार्टिंगला थोडं कमी ठेवू, म्हणजे 4-8 दिवसामध्ये जे तुम्ही 2 गोळ्या एका टायमाला ती एक गोळी देऊ आपण त्या लेकराला, आहे हा का नाही? हा 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 छोटी आहे नंतर ना पुढे ती. आपल्याला नंतर आपल्याला वाटलं ना की चांगलं व्हायला लागलं तर मग डोस वाढू नंतर. चल, आणि मला असं वाटतं ती छोटी आहे ना, तिचं वय छोटे आहे, कसं आहे कुठली पण गोष्ट कॅप्चर करायचं ह्या वयामध्ये ना पॉवर हा. असते त्याच्यामध्ये. ती झाली ना तर मी म्हणते माझा तर होप सेट 99% व्हायला पाहिजे ती क्लिअर. व्हायला पाहिजे. आपली अपेक्षा तेवढीच आहे, चांगलं झालं तर बरंच आहे, पण होईल तेवढा आपण प्रयत्न करू आपण. प्रयत्न करू. हा प्रयत्न करायला काय जाते. माझं पण ना तुमचं पण असं वाटतं की तुम्हाला व्हायला पाहिजे. मला तर असं वाटतं तुमच्या आईचं ऐकून मला तर वाटतं होईलच. म्हणजे मी सुरुवातीला आपलं फर्स्ट टाइम जे बोलणं झालं होतं ना, तेव्हा मी तुम्हाला म्हणलं पण होतं की तुमचा ऍड्रेस कुठे आहे आणि ह्याच्यात क्लिअर होते का. तरी तुम्ही मला सांगितले होते की तुम्ही किती डॉक्टर पैसे गेले आणि तुम्ही किती सुधारलेत त्याला सांगा आम्हाला. तुम्ही एकदा गोळ्या ते घेऊन बघा. त्याच्यानंतर मी 6 महिन्यानंतर तुम्हाला ऑर्डर टाकली होती, एकदा बोलणं झाल्यानंतर 6 महिन्यानंतर. कारण तुम्ही मला ग्रुपला ऍड केले, मी ग्रुपवर तुमच्या चॅटिंग वगैरे सगळं पाहत होतो ना, व्हिडिओ. हा हा मग म्हणलं चला एकदा प्रयत्न तर करून बघा, म्हणून सहज औषध मागवलं होतं तुम्ही आईसाठी. हा 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 त्याच्यानंतर माझ्यासाठी पण मागवलं, आता माझ्या मित्रासाठी पण मागवतो. नंतर ह्या 4 दिवसामध्ये परत माझ्या बायकोसाठी पण मागवायचा म्हणून प्रयत्न चालू आहे माझा. ती पण असेच आहे, ती टेन्शन घेते, छोट्या छोट्या गोष्टीला जेवण करीत नाही, ते खात पित नाही. स्ट्रेस रिलीव्ह होतो. यांनी कसं असतं सर माहिती काय, हा सगळा खेळ असतो ना सर, आपल्या हार्मोन्स असतो, आणि आपलं सप्लिमेंट काय काम करतं, आपलं हार्मोन स्टेबल करायचं काम करतं. आपले हार्मोन स्टेबल झाले ना, मग आपण 100% क्लिअरच आहे ना. ते काय होतं, कधी कधी चिडचिड होते, थोडस काम केलं की कंटाळा येतो. हे सगळं आहे ना अपुरं पोषण. आपलं पोट तर भरतंय, आपण रोज जेवण करतोय, पण ते नेमकं पोट भरायचं काम होतं, पण आपल्याला हवं ते न्यूट्रिशन जात नाहीये शरीरात. त्याच्यामुळे ह्या समस्या होतात. आपल्याला वाटतं हे मुद्दामून करते, चिडती, थोडं काम केलं की कंटाळून जाते. म्हणजे ते आपल्या शरीराला असं म्हणजे थकवा जाणवतो का, कारण की त्याला हवं ते भेटतच नाही ना आजच्या जेवणातून.
हा चालतंय. मला काय म्हणजे मॅडम, हे जे तुम्ही बोलताय ना, हे थोडं आहे ना आमच्या मिसेसला समजून सांगा. मी घरी गेल्यानंतर तुम्हाला कॉल करतो. चालतंय आणि माझा आहे ना तुम्हाला ऍड्रेस पाठवतो आता. त्या ऍड्रेसवरती आमच्या बायकोचं पाठवून द्या. जे मला गोळ्या पाठवलेत ना, त्या गोळ्या होईल ना तिथं पण चांगलं. तिला काही त्रास नाही, फक्त 100% तिची होणार तब्येत सर. सुधारली पाहिजे. 101% होणार. तुमचं झालं, तुमच्या आईचं झालं, त्यांचं का नाही होणार? कारण ती गोळ्या खात नाही ती आमची मिसेस. ते कसल्याच गोळ्या खात नाही. तिला जबरदस्ती तिला खाऊ घालावं म्हणायचे काय पण. गोळ्याच नाहीयेत, म्हणायचे हे ना सकस आहार आहे, पोषण आहे म्हणायचे. याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही. आम्हाला तुमची जास्त काळजी आहे, कारण की तुम्ही चांगले झाले ना 10 लोक आमच्याकडे येणार आहेत. हम्म. तुम्ही जर चुकीचं तुम्हाला काय दिलं तर तुम्ही आमची चुकीचीच अफवा करणार ना. हा ना. मग तुम्ही पाठवा, तुमच्या त्या मित्राचा पत्ता पाठवा आणि तुमच्या मंडळीला बोलायला लावा माझ्या संग. मी त्यांना 2 शब्द समजून सांगते. त्यांना वाटलं तर मग आपण त्यांना पण पाठवून देऊ. ओके. नाही पाठवून द्या. फक्त समजून सांगा तिला. मी घरी गेल्यानंतर कॉल करतो. आता पाठवा, म्हणजे यायला पण तुम्हाला 4-8 दिवस लागतील गोळ्या यायला. तो पण पाठवून पाठवून देऊ द्या. म्हणता, तुमच्या पत्त्यावर हा. पाठवू का? हा, माझ्या पत्त्यावरती आमच्या मिसेससाठी. आता आणि तुम्ही मला मित्राचा. सांगा, तुम्ही फक्त स्पिरुलिना घेतलं होतं सर, बरं का? हा. आता मॅडमला स्पिरुलिना सिबकथॉन दोन्ही हवंय का फक्त तुमचंच देऊ त्यांना? आता मी म्हणत नाही की माझंच औषध द्या म्हणून. असं नाही की फक्त मी तुम्हाला तिचा त्रास सांगतोय. तिची तब्येत सुधरत नाही, जेवण करत नाही, टेन्शन जास्त घेते, चिडचिड करते, बाकी काय नाही. मग आपण सिबकथॉन स्पिरुलिना देऊ हा. आणि ह्या सरांना पण स्पिरुलिना सिबकथॉन देऊ, कारण की ते त्यांना विकनेस जास्त आहे म्हणतात ना. हा. त्यांची कमजोरी भरपूर आहे त्यांच्या अंगामध्ये, ऑपरेशन मुळे पण आणि मानसिक त्रासमुळे पण. घरच्या छोट्या नाही, छोट्या गोष्टीचं मानसिक टेन्शन पण त्रास जास्त तर होतं. 100. अहो, डिप्रेशनचे लोक सुद्धा आपण क्लिअर केलेत सर. हा. जिवंत उदाहरण आहे. मी स्वतः डिप्रेशन मध्ये होती. मला पण असं थोडं काय ना काय नॉर्मल झालं तर मी त्याचाच विचार करायची. अवेळी खाणं, अवेळी झोपणं, स्ट्रेस, टेन्शन, चिंता, काम नाही करायचं, नुसतं बसून विचार करत राहायचं. हे जे म्हणजे तुम्ही सांगता ना, हेच पूर्ण माझ्या बायकोमध्ये सध्या चालू आहे. ते सगळ्यांना होतं सर. कसं असतं माहिती का, 30 वर्षाच्या पुढून आहे ना महिलाचे ना हार्मोन्स चेंज होत असतात. त्याच्यामुळे तिला कळतच नसतं ती का करते का नाही करत. ते होत असतं, ते सर्वांना होतं. त्या फील्ड मध्ये सगळ्या लेडीज जातात, जेंट्स पण जातात आणि लेडीज पण जातात. मग कोण आपोआप थोडस स्वतःच्या बुद्धीनं शरीराने सुधरून घेतं. पण काही लोक त्याच्यात घुसतच जातात, आतमध्ये ते गुंतून जातात. मग बरोबर. ते कोणाशी बोलू वाटत नाही. कोणी किती चांगलं सांगितलं ना तरी पण त्यांना राग येतो त्याचा. बरोबर. हेच आमच्या सध्या मिसेस मध्ये चालू मी आहे. सांगते आमच्या ना, आईची मी बोलते चिडचिड. ना, मी पण त्या फील्ड मधून गेली. मी गेल्या 2 वर्ष ह्याच वातावरणामध्ये होती आणि मला हे काम करण्याचं कारण म्हणजे हेच आहे की मला हेल्थ भेटली, माझी मेंटॅलिटी सुधारली, माझं शरीर सुधारलं, माझ्या सगळ्याच गोष्टी सुधारल्या. तर आपण नीट झालो तर दुसऱ्यांना पण आपण आरोग्य दिलं पाहिजे ना. बरोबर. बरं, तुम्ही ना थोडस चॅट करून मम्मीचं तुमचं प्रतिक्रिया मला पाठवा प्लीज. बरोबर, पाठवतो. पाठवतो. मी सध्या आहे ना इथं हॉटेलमध्ये बसलोय. गेलो का तिकडे आतमध्ये आमच्या कामाच्या ठिकाणी. चालतंय. पत्ते पण घरी गेल्यावर पाठवता का नंतरून? काय त्या तुमच्या फ्रेंडचा ऍड्रेस आणि तुमचा ऍड्रेस घरी गेल्यावर पाठवता का नंतर? नाही, मी लगेच पाठवतो. ते ऍड्रेस असं टायपिंग करून ठेवलेला आहे माझ्याकडे. मागे पण तुम्हाला लगेच पाठवतो. ठीक आहे, चालेल. माझं मी पाठवतो. त्यांचं थोडं 1 5 मिनिट लागेल म्हणजे तयार करा टायपिंग. बरं, चालेल. आणि ते आमच्या मिसेस साठी जे तुम्ही बोलताय त्यासाठीच औषध पाठवा चांगलं. तेच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. हो, होईल 100% रिकव्हर होणार सर. चालते. आणि मला माझ्यासाठी पण मला ती दिलेत का औषध. माझं पण आहे ना झोपेचा प्रॉब्लेम आहे राव. असला संध्याकाळी टाइमला 3-4 तास झोप होती व्यवस्थित. मग तुम्हाला सिबकथॉन पण द्यायला पाहिजे होतं सर. पण ठीक आहे, आता एक काम करा, एवढा डोस कम्प्लीट करा. किती दिवस झाले तुम्हाला? 8 दिवस तर झाले. 4 दिवस झाले आत्ताची गोळ्या खाऊन? 8 दिवस. मग कंटिन्यू करा. अजून 90 दिवस घ्यायचे. मग त्याच्यामध्ये झोप पण तुम्हाला मी का बरं स्ट्रॉंग दिलं नाही, कारण की तुमचं नॉर्मल आहे, तुम्हाला काही त्रासच नाही, असंच घेतलं बोलले ना तुम्ही. हा, पण मला आता तुमच्या बोलण्यावर मला आठवलं ना की माणसाला हे पण त्रास होते आणि मला चालू आहे. माझे नाईटला आहे ना 4-5 तास लय झालं झोप. त्याच्यानंतर मला झोपच येत नाही. 12-1 वाजता मला झोपता ऑनलाईन वाचतोय मी. आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशनचे शिकार होताल तुम्ही. असं करू नका. तुम्ही आता हे कंटिन्यू करा. मंडळीला दिल्या ना, मग मी तुम्हाला त्यातलाच एक डोस सजेस्ट करून देते मी. आणि मग नेक्स्ट टाइम तुम्ही मग तुमच्यासाठी स्पेशल मागवा. हा, ठीक आहे, चालतंय. पण आता जे पाठवतो आमच्या बायको सोबत, त्यासोबत माझी पण एक ती कोणती बॉटल कमी आहे ती पाठवतो, बरं होतं. हो, चालतंय. हा, एखादी बॉटल तुमच्या मंडळीचा संघ आहे ना, तुम्हाला सिबकथॉन पाठवते आणि त्यांना दोन्ही मिक्स पाठवते.
हा तसं करा. तिच्यासोबत तिचे जरा आगळा वेगळा बॉक्स करून द्या, म्हणजे आम्हाला समजलं पाहिजे. नाही आणि मी समज तिच्यासोबत नाही, तुम्ही बॉटल पाठवल्या ना मला सर, तुम्ही हा. मला ते फोटो मोकळं करून म्हणजे नाही बॉक्स फोडून मोकळे फोटो पाठवायचे असतात, मी लिहून देत असते त्याच्यावर, याच्यातली हा, एक गोळी, हा, याच्यातल्या 2 गोळ्या, याच्यातली हा, एक गोळी. काही हा, टेन्शन हा. घेऊ नका तुम्ही, ठीक आहे. बरं, फक्त चालतंय ते. औषध कंटिन्यू करा, तुमच्या मम्मीला पण कंटिन्यू घ्यायला लावा. आपल्याला हम्म. अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे, तुमचं सहकार्य हवंय मला. हो हो, भेटेल भेटेल. हा, थँक्यू. ओके.